रखुमा देवीवर जीवीचा जिव्हाळी केली या वेगळा नोंदी माय. आता बरोबर आहे की म्हणतात रखुमा देवीवर जीवीचा जिव्हाळा काठी केली या वेगळा नोंदी माय. जिव्हाळा हे काय असतं ते ती गोपिका सांगते की तो भगवान म्हणजे माझ्या जीवाचा जिव्हाळा. जिव्हाळा हा शब्द आपण आपल्या दैनंदिन वापरामध्ये वापरतो. जिव्हाळा प्रेम या अर्थाने वापरतो ही वेगळी गोष्ट. पण एकदा श्री गुरु महाराजांकडून एकदा ऐकलं होतं. आपल्या सगळ्यांना हा अनुभव आलेला आहे. आपण नख काढतो, नख. ते नख काढत असताना चुकून जर त्या मध्यभागी जर आपलं चुकून ते नख जास्त काढलं गेलं तर तिथे आपण काय लागली म्हणतो? जिव्हाळी लागली. जिव्हाळी लागली असा शब्द आहे. त्याने काय होतं? जिव्हाळी जर लागली तर काय होतं? रक्त निघतं, हे सगळ्या गोष्टी होतात. पण त्याने होतं काय? इतर कुठल्याही गोष्टी मन लागत नाही. एकदा जिव्हाळी लागली की तोपर्यंत ते बरं होत नाही. सारखं दुखत राहतं. ती जागा आपल्याला आठवण करून देत राहते. इथं लागलंय, इथलं नख जास्त निघायला गेलं. ती सारखी आठवण आपल्याला करून देते. एखादा दात पडावा, जोपर्यंत बत्तीशी शाबूत असते तोपर्यंत त्या दातांची आठवण येत नाही. सकाळी घासले एकदा की संपलं. पुन्हा आठवण येत नाही. चावताना कळत पण नाही आहेत दात, ते आपल्या चळवळ करत राहतात. पण एखादा दात जर पडला, बाकी 32 पैकी एक पडला, 31 जागेवर असतात, पण आपली जीभ सारखी त्याच जागेवर जात राहते. कशामुळे? काहीतरी निवड झालं, काहीतरी खटकलं, काहीतरी लागलं की सारखी 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 त्याची आठवण येते. नखामध्ये सुद्धा तसंच. जिव्हाळी लागली की सारखं पोट कुठेतरी हात लागला की पटकन त्याची आठवण. अरे जिव्हाळी लागली. आपल्या जीवनाला भगवंताची अशीच जिव्हाळी लागली. याला म्हणायचं जीवीचा जिव्हाळा. हा जिव्हाळा आहे. भगवान जीवाचा जीव, जीवीची जीवा, प्रेम भावाची भावा, तुझ वाचून केशवा अनुनावडी. दुसऱ्या कुठल्याही गोष्टी आवडणार नाही. कारण अखंड जर अखंड खंडेना जीव, त्या जीवनाचा जीवाचा विषय जर परमात्मा झालेला असेल, विषय जर परमात्मा विषय तो त्यांचा झाला नारायण. एकदा जर तो विषय झालेला असेल, जिव्हाळ्याचं पाणी हा पण एक शब्द आहे. पाणी जेव्हा अति मधुर अति गोड आणि त्या गोड्यातलं अगदी गोड आणि स्वच्छ पाणी शुद्ध पाणी ज्याला आपण म्हणतो त्याला जिव्हाळा म्हणतो. जिव्हाळ्याचं पाणी